नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काळ, वेग आणि अंतर या चॅप्टर विषयी बघितलं। आता त्याला पकडूनच हा चॅप्टर आहे। आता पुढचा चॅप्टर आपण बघणार आहोत सापेक्ष गती किंवा रिलेटिव्ह मोशन। रेल्वेचे जे एग्जांपल्स असतील, रेल्वेवरील जी गणित असतील ती सोडवण्यासाठी या चॅप्टरचा आपल्याला जास्त फायदा होतो। जर ही कॉन्सेप्ट आपल्याला माहिती नसेल तर रेल्वेचे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला नाही जमणार सोडवायला। बघा काय म्हणता येईल सापेक्ष गती किंवा रिलेटिव्ह मोशनला काय म्हणता येईल। काय आहे बघा की हे एक अंतर आहे, ठीक आहे। एक गाडी इकडून इकडे निघाली आहे, एक गाडी इकडून इकडे निघाली आहे, तिला मी ए म्हणतो, बी म्हणतो। ए गाडी इकडून इकडे निघाली आणि बी त्या बाजूने या बाजूला यायला लागली। आता जर का अशी केस असेल की विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येतात, विरुद्ध दिशेने गाड्या जर का एकमेकांकडे येत असतील जर येत असतील तर याचं जे स्पीड आहे, फॉर एक्झाम्पल याचं स्पीड 50 किलोमीटर पर आवर आपण पकडूया आणि याचं स्पीड 60 किलोमीटर पर आवर आपण समजूया। जर या दोन गाड्या एकमेकांच्या दिशेने येत असतील, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर इथं आपण असं म्हणू शकतो की या दोन गाड्यांचा सापेक्ष वेग 50 अधिक 60 म्हणजेच किती 110 किलोमीटर पर आवर, म्हणजे ताशी 110 किलोमीटर वेग होईल। कारण ऑपोजिट डायरेक्शननं किंवा विरुद्ध दिशेनं गाड्या एकमेकांकडे येत असतील तर त्यांचं स्पीड जे आहे ते ऍड होतं किंवा त्यांच्या स्पीडची, त्यांच्या गतींची काय होते, वेगाची बेरीज होते, लक्षात घ्या। आणि हेच जर का आपण असं म्हटलं की आता या दोघांच्यात, आता इथे बघा या दोघांच्यात 100 किलोमीटरचं अंतर आहे किंवा असं म्हणूया या दोघांच्या मध्ये 550 किलोमीटरचं अंतर आहे। किती अंतर आहे? 550 किलोमीटरचं अंतर आहे। तर ही गाडी 50 किलोमीटरच्या वेगाने इकडे येते आणि ही गाडी 60 किलोमीटरच्या वेगाने इकडे येते। याचा अर्थ या दोन गाड्या हे 550 किलोमीटर अंतर एकत्रित 110 किलोमीटर प्रति तास या वेगानं एकमेकांकडे येत असणार आहेत। म्हणजे याला हे बघा, हे काय आहे रे, अंतर, डिस्टन्स, आणि हे काय आहे, वेग आहे म्हणजे स्पीड आहे। म्हणजे किती वेळ लागेल यांना एकमेकांकडे यायला, तर हे एकमेकांना भेटायला तर किती तास लागतील, 5 तास लागतील। किती तास लागतील, 5 तास। जर का गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत असतील, जर गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकांच्याकडे येत असतील तर तिथं सापेक्ष वेग किंवा रिलेटिव्ह मोशन ज्याला आपण म्हणतो, तिथं सापेक्ष वेग काय होतो, प्लस होतो किंवा त्यांची बेरीज होते। आणि जर का गाड्या विरुद्ध न येता एकमेकांच्या दिशेने येत असतील, आता ए गाडी इकडून इकडे निघाली आणि बी गाडी इकडून इकडे निघाली, या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे, आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, सापेक्ष वेग नेहमी दोन गती असलेल्या ऑब्जेक्ट मध्येच, दोन गती असलेल्या गाड्यांमध्येच फक्त लावता येते। एक गाडी स्थिर आहे आणि दुसरी गाडी गतिमान आहे तर अशा केसमध्ये तुम्ही रिलेटिव्ह मोशन किंवा सापेक्ष वेग नाही लावू शकत। आता इथं बघा एक गोष्ट की ए या दिशेला निघालाय आणि बी त्या दिशेला निघालाय, दोन्ही गाड्या गतिमान आहेत आणि या दोघांच्या मध्ये जे अंतर असतं ना, ते अंतर आपण काय कन्सिडर केलं पाहिजे, ते अंतर आपण सापेक्ष गतीसाठी अंतर म्हणून कन्सिडर केलं पाहिजे। आता या गाडीचं स्पीड आहे फॉर एक्झाम्पल 70 किलोमीटर पर आवर, ठीक आहे, आणि या गाडीचं स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर। आता जर का ही गाडी या दिशेने निघाली इकडं आणि ही गाडी या दिशेने निघाली आणि त्या दोघांच्या मध्ये 100 किलोमीटरचं अंतर आहे,
किती अंतर आहे? 100 किलोमीटरचं अंतर आहे. आता यांचा हे दोन एकमेकांच्या दिशेनं म्हणजे काय एकाच दिशेनं निघालेत, एकाच दिशेने निघालेल्या गाड्या त्या. आता एकाच दिशेनं जर का जात असतील तर सापेक्ष वेग एकाच दिशेनं सापेक्ष जो वेग आहे एकाच दिशेनं सापेक्ष वेग काय होतो? वजा होतो. सापेक्ष वेग म्हणजे सापेक्ष वेग किती होणार? 70 वजा 50 किती असणार आहे? 20 किलोमीटर प्रति तास. 20 किलोमीटर प्रति तास हा सापेक्ष वेग असणार आहे. मग त्यांच्यामध्ये अंतर किती आहे? 100 किलोमीटरचं. याचा अर्थ किती वेळ लागणार? वेळ किती लागणार? 100 किलोमीटरचं अंतर पार करायला 20 च्या स्पीडनं 5 तास एवढा वेळ. किती तास? 5 तास. मग आपलं उत्तर आलं 5 तास. तुमच्या लक्षात आलं का की गाड्या जर का एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं येत असतील तर काय करणार तुम्ही? स्पीड दोघांचं प्लस करणार, ऍड करणार किंवा त्यांची बेरीज करणार. आणि एकाच दिशेनं जर का एकाच दिशेनं विरुद्ध दिशेनं न येता एकाच दिशेने जर का येत असतील तर तुम्ही काय करणार रे? मोठ्या स्पीड मधनं लहान स्पीड वजा करणार. लक्षात ठेवा. आणि त्यांच्यामध्ये अंतर किती असणार आहे? तर दोन गाड्यांच्या मध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता ए गाडी आहे, बी गाडी आहे, याच्यामध्ये 50 किलोमीटरचं अंतर आहे, याच्यामध्ये 50 किलोमीटरचं अंतर आहे. आता ही गाडी इकडून इकडे येते 10च्या स्पीडनं आणि इकडून येते ही 15च्या स्पीडनं. तर अंतर काय आलं दोघांच्या मध्ये? 50. तर 50 अंतर आणि या दोघांचं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे स्पीड काय होणार? ऍड होणार. किती होणार ते? 25. 25 दोन्ही 50 म्हणजे 2 तास लागणार एकमेकांना भेटायला. यम या ठिकाणी समजा ते भेटणार आहेत तर 2 तास लागतील या दोघांना एकमेकांना भेटायला. आणि हेच जर का मी असं म्हटलं दोघांच्या मध्ये 50चं अंतर आहे, ए गाडी इकडे निघाली, बी गाडी इकडे निघाली, ठीक आहे. आता बघा ए गाडीचा वेग 25चा आहे आणि बी गाडीचा वेग आहे समजा 15चा, 15 किलोमीटर किंवा दुसरा कुठला तरी. इथं असं करूया, तेच आपण तेच घेऊया. किती? बी इकडून इकडे येते किती? 15च्या स्पीडनं आणि ए इकडे निघालाय कितीच्या स्पीडनं? 10च्या स्पीडनं. आता सापेक्ष वेग किती आला रे? एकाच दिशेनं निघालेत म्हटल्यानंतर सापेक्ष वेग किती आला? 5 आला. सापेक्ष वेग किती आला? 5 आला. आणि अंतर किती आहे? 50 किलोमीटर. आणि 5च्या वेगानं, कारण काय होणार इथं? 15 वजा 10 5 किलोमीटर प्रति तास एवढं काय होणार आहे? स्पीड असणार आहे. 5 10 50, 5 10 50 म्हणजे 10 तास लागतील. किती तास लागतील? 10 तास लागतील यांना एकमेकांना भेटायला किंवा एकमेकांना क्रॉस करायला. तुमच्या लक्षात आलंय का हे? ठीक आहे. लक्षात आलं असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. सबस्क्राईब करा आमचं चॅनल, ठीक आहे. चला आता पहिलं उदाहरण बघूया. काय म्हटलेलं आहे बघा. पी आणि क्यू या दोन ठिकाणांमधील अंतर 900 किमी आहे. ए आणि बी या दोन व्यक्ती एकाच वेळी पी कडून क्यू कडे आणि क्यू कडून पी कडे प्रवास सुरू करतात. म्हणजे काय रे? पी आणि क्यू या दोघांमधलं अंतर किती आहे रे? 900 किलोमीटर. पी आणि क्यू या दोघांच्या मधलं अंतर किती आहे? 900 किलोमीटर. आता ए गाडी काय करते? पी आणि क्यू या दोन ठिकाणांमधलं अंतर 900 किमी आहे. ए आणि बी ह्या दोन व्यक्ती एकाच वेळी पी कडून क्यू कडे आणि क्यू कडून पी कडे, म्हणजे ए ही व्यक्ती पी कडून क्यू कडे निघाली आहे आणि बी ही व्यक्ती क्यू कडून पी कडे निघाली एकाच वेळी. लक्षात घ्या. ए चा वेग किती आहे? 40 चा वेग आहे, 40 किलोमीटर प्रति तास. आणि बी चा वेग किती आहे? 50 किलोमीटर प्रति तास, 50 किलोमीटर प्रति तास. ओके. आता यम या बिंदूवर त्या एकमेकांना भेटतात. जो पी आणि क्यू या मार्गावर आहे, यम या ठिकाणी ते एकमेकांना भेटतात. तर ते एकमेकांना यम या ठिकाणी भेटण्यासाठी किती वेळ घेतील? आता मला एका प्रश्नाचं उत्तर घ्या की अंतर किती झालं? अंतर किती झालं? अंतर झालं 900 किलोमीटर. अंतर झालं 900 किलोमीटर. आता एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत, याचा अर्थ सापेक्ष वेग किती झाला? सापेक्ष वेग किती झाला? सापेक्ष वेग झाला 40 अधिक 50 90 किलोमीटर प्रति तास. बरोबर.
मग वेळ किती बघा, वेळ किती, वेळ बरोबर काय, अंतर भागिले वेग. अंतर किती आहे 900, वेग किती आहे 90, किती वेळ लागेल 10 तास. मग कुठं आहे ऑप्शन 10 तास, 10 तास. आलं का लक्षात बघा, एवढं सोपं आहे हे. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येताना सापेक्ष वेग काय होतो, ऍड होतो. आणि दोघं एकमेकांच्या दिशेनं जात असतील, सेम दिशेनं जात असतील, एकाच दिशेनं जात असतील तर सापेक्ष वेग होतो. हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे का बघा, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. ठीक आहे, चला आपण पुढचा बघूया. काय, पुणे आणि दिल्लीहून 2 गाड्या एकाच वेळी सुटतात आणि अनुक्रमे 75 किमी प्रति तास आणि 90 किमी प्रति तास या वेगाने एकमेकांच्या दिशेने प्रवास करतात. जेव्हा त्या भेटतात तेव्हा असे आढळते की एका गाडीने दुसऱ्या गाडीपेक्षा किती 120 किलोमीटर जास्त प्रवास केला आहे. तर पुणे आणि दिल्ली यांच्यातील अंतर किती. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं हे आहे पुणे आणि ही आहे दिल्ली. ठीक आहे, मराठीत लिहूया. ठीक आहे, हे आहे पुणे, ही आहे दिल्ली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी निघालेत पुणे आणि दिल्लीहून, म्हणजे पुण्यावरून जी गाडी निघते तिचा वेग किती आहे रे 75 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आणि दिल्लीवरून निघणाऱ्या गाडीचा वेग आहे 90 किलोमीटर प्रति तास. आता ते म्हणतात की ज्यावेळी या गाड्या इथं यम या ठिकाणी दोन्ही एकमेकांना भेटतात तेव्हा एक गाडी दुसऱ्या गाडीपेक्षा 120 किलोमीटर जास्त अंतर पार केलेली असणार आहे. आता मला सांगा, दोन्ही एकाच वेळी निघालेत आणि दोन्ही एकाच वेळी भेटलेत, याचा अर्थ यांचा टाइम काय असणार, समान असणार. आणि मग मला सांगा, टाइम समान आहे, टाइम समान आहे, दोन्हीचा टाइम समान आहे. तर मला सांगा, जेवढ्या गाडीचं स्पीड, ज्या गाडीचं स्पीड जास्त ती गाडी जास्त प्रवास करणार, ज्या गाडीचं वेग कमी ती गाडी कमी अंतर प्रवास करणार, कारण दोघांचा टाइम काय आहे सेमच आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, जी गाडी कमी स्पीडची असेल ती कमी प्रवास करणार, जी गाडी जास्त स्पीडची असेल ती जास्त अंतर पार करणार. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, हे याला अजिबात डोकं लावू नका, एकदम शॉर्ट ट्रिक आहे याला. काय रे, हे बघा, अंतर इथे एक लक्षात ठेवा, स्पीड काय आहे 75 आणि 90. ठीक आहे, 75 आणि 90. मला एक सांगा, हे स्पीड कशावर इम्पॅक्ट करते, डायरेक्ट अंतरावरती. कमी स्पीड कमी अंतर, जास्त स्पीड जास्त अंतर. म्हणजे याचा अर्थ हे डिस्टन्स पहिलं आणि हे डिस्टन्स दुसरं, म्हणजे हा जो रेशो आहे, हे जे गुणोत्तर आहे हे काय असणार रे, स्पीड बरोबरच असणार. येते का लक्षात. म्हणजे जेवढं स्पीडचं गुणोत्तर तेवढंच अंतराचं गुणोत्तर असणार आहे. कारण जेवढी गाडी जास्त स्पीडनं जाणार तेवढी ती जास्त अंतर पार करणार. त्यामुळे d1/d2 किती म्हणू शकता तुम्ही, 75 भागिले 90. 15 × 75, 15 × 90. दोन गाड्यांमध्ये कितीचं अंतर आहे, कितीचा फरक आहे, फरक कितीचा आहे 1चा. आणि ते म्हणतात कितीचा फरक आहे 120चा. म्हणजे 1 म्हणजे 120. आता मला सांगा, दिल्ली ते पुणे हे अंतर 5 आणि 6, बरोबर, 5 आणि 6. हे बघा, हे अंतर 5, हे अंतर 6. दोन्हीतला फरक किती आहे 120चा. मग दोन्हीचं एकत्रित अंतर किती 11. म्हणजे 1 म्हणजे 120. या दोन्हीतला जो फरक आहे 5 आणि 6 मधला जो फरक आहे तो 1 म्हणजे 120. तर 11 म्हणजे किती रे, 11 गुणुले 1 मिनिट, हा 11 गुणुले 120. मग 11 0 0, 11 2 22, 11 1 11 आणि किती अंतर आलं 1320. हे बघा इथंच आहे ऑप्शन ए 1320. मी पुन्हा एकदा सांगतोय बघा, नीट लक्ष द्या. हे बघा, दोन गाड्यांमध्ये किती अंतर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता हे आहे पुणे, हे आहे दिल्ली, हे आहे दिल्ली. ओके,
आता बघा, पुण्यावरून निघणारी गाडी 75च्या स्पीडनं निघाली, दिल्लीवरनं गाडी 90च्या स्पीडनं निघाली, बरोबर. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की इथं रिलेटिव्ह मोशन असणार आहे, रिलेटिव्ह मोशन असणार आहे, त्यामुळं दोन गाड्यांचा जो वेग आहे, सापेक्ष वेग, आता इथं सापेक्ष वेग डायरेक्ट नाही वापरायचा, इनडायरेक्ट वापरायचा आहे, हे लक्षात घ्या. दोन्ही गाड्या एका वेळी निघतील तर एका वेळी भेटतील, याचा अर्थ इथं जे अंतर आहे हे जास्त स्पीडची गाडी जास्त अंतर पार करणार, कमी स्पीडची गाडी कमी अंतर पार करणार. मग ही अंतर किती पार करणार? 75 एवढं अंतर पार करणार. ही किती पार करणार? 90 एवढं. याचा गुणोत्तर बघा ना, 15 5 75, 15 संग 90, दोन्ही मध्ये कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. आणि ते किती म्हणतात? त्या फरकाला किती म्हणतात? 120. 1 म्हणजे 120. आता मला सांगा, या दोन्ही मध्ये हे यानं 5 एवढा प्रवास केला, यानं 6 एवढा प्रवास केला, दोघांनी मिळून किती प्रवास केला? 11. म्हणजे 11 म्हणजे किती? 11 गुणिले 120. 11 गुणिले 120 1320. हे बघा, सिंपल, एकदम सरळ आहे. कळलं का? दोन्ही गाड्या एकाच वेळी निघतील, दोन्ही गाड्या एकाच वेळी पोहोचतील. लक्षात ठेवा, इथं यम या ठिकाणी दोन्ही गाड्या एकाच वेळी पोहोचतील, त्यामुळे हे अंतर किती आलं रे? 1320 आलं. चला पुढचा प्रश्न बघा, याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता. हा चल, दोन ट्रेन दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या दोन गाड्या अनुक्रमे सकाळी 6 वाजता आणि 7 वाजता निघतात आणि त्यांचा वेग अनुक्रमे 100 किलोमीटर प्रति तास आणि 125 किलोमीटर प्रति तास आहे. दिल्ली पासून निघाल्यानंतर ते एकमेकांना किती वाजता भेटतील? आता दोन्ही गाड्या दिल्लीवरनं कुठे निघाल्यात रे? दोन्ही गाड्या दिल्लीवरनं कुठे निघाल्या? मुंबईला निघाल्या. दोन्ही गाड्या दिल्लीवरनं कुठे निघाल्या? मुंबईला निघाल्या. आता एक गाडी 6 वाजता निघाली, एक गाडी 7 वाजता निघाली. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, ज्यावेळी दोन्ही गाड्या गतिमान होतील त्यावेळी सापेक्ष वेग वापरायचा. दोन्ही गाड्या कधी गतिमान होतील? 1 तासानंतर. एक गाडी 6 ला निघाली आणि सकाळी, आणि एक गाडी सकाळी 7 वाजता निघाली आहे. याचा अर्थ पहिली जी गाडी आहे ती 6 वाजता एकटीच प्रवास करते, म्हणजे ती गाडी 1 तास पुढे गेली की नाही? ती गाडी 1 तास पुढे गेली. एका तासात ती किती प्रति तास किती वेग आहे त्याचा? त्या गाडीचा 100 किलोमीटर, म्हणजे 100 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी गाडी 100 किलोमीटर पुढे गेलेली असेल. किती किलोमीटर पुढे गेलेली असेल? 100 किलोमीटर पुढे गेलेली असेल. आणि आता 7 वाजता 125 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने निघणारी गाडी निघाली. आता कधी निघाली? 7 वाजता. हे बघा, 6 वाजताची गाडी 100च्या स्पीडनं, 7 वाजताची गाडी 125च्या स्पीडनं, बरोबर. आता बघा, या दोघांच्या मध्ये किती अंतर पडलं सांगा? या दोघांच्या मध्ये किती अंतर पडलं? तर या दोघांच्या मध्ये 100 किलोमीटरचं अंतर पडलं. किती अंतर पडलं? 100 किलोमीटरचं. आणि एकाच दिशेने जात असतील तर सापेक्ष वेग किती? सापेक्ष वेग किती? एकाच दिशेने जात असतील तर सापेक्ष वेग या दोघांची वजाबाकी असणार, म्हणजे किती असणार रे? 25 किलोमीटर प्रति तास असणार दोघांची. 125 वजा 100. मग मला सांगा, वेळ बरोबर काय रे? अंतर भागिले काळ. 25 100 भागिले 25, 25 चोक 100, म्हणजे 4 तासात गाड्या एकमेकांना भेटतील. 4 तासात. मला सांगा, सापेक्ष वेग 7 वाजता सुरू झालाय ना, तिथून पुढे 4 वाजता, 6 वाजल्यापासून नाही, 7 वाजल्यापासून 4 तास. कारण 6 वाजता सापेक्ष वेग सुरूच नाही ना झाला. मी सापेक्ष वेग कधी वापरला? 7 वाजता वापरला. म्हणजे 7 वाजल्यापासून 4 तास. मग 7 वाजल्यापासून 4 तास म्हणजे 7 आणि 4 11 वाजता. कधी? 11 वाजता. 11 AM, सकाळी 11 वाजता. सकाळी 11 वाजता. सकाळी 11 वाजता. AM म्हणजे सकाळी, त्याला आपण थोडक्यात लक्षात ठेवूया. AM म्हणजे आफ्टर मिडनाईट. आता मध्यरात्री नंतर काय होते? सकाळ होते. आणि मध्यरात्रीच्या आधी प्रिव्हियस मिडनाईट, असं लक्षात ठेवा तात्पुरतं. ठीक आहे. मिडनाईटच्या आधी काय असते? संध्याकाळ असते. ठीक आहे. बघा, लक्षात येतंय का? 100 किलोमीटरचं अंतर त्या दोघांच्या मध्ये पडलं, कारण 1 तास गाडी चालत गेली पुढं, त्यामुळं 100 किलोमीटरचं अंतर त्या दोघांच्या मध्ये. आणि सापेक्ष वेग 25, त्यामुळे 4 तासात गाड्या एकमेकांना भेटतील. आणि 4 तासात
किती वाजलेले असतील 4 तासानंतर? 7 वाजल्यापासून 4 तास म्हणजे 7 आणि 4 11 वाजले असतील. बघा समजलंय का? पुढचं घेऊया आपण. पुढचं घेऊया. लोणावळा आणि खंडाळा ही दोन स्थानके 600 किलोमीटर अंतरावर आहेत. लोणावळ्यावरून एक ट्रेन सुटते आणि ती 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने खंडाळ्याकडे जाते. 2 तासानंतर खंडाळ्यावरून आणखी एक ट्रेन 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने सुरू होते. त्या एकमेकांना लोणावळ्यापासून किती अंतरावरती ओलांडतील? हे बघा, लोणावळा एक आहे, लोणावळा एक आहे लोणावळा आणि दुसरा आहे खंडाळा. ठीक आहे, लोणावळा आणि दुसरा आहे खंडाळा. लोणावळा आणि खंडाळा ही दोन स्थानके 600 किलोमीटर अंतरावरती आहेत. किती अंतरावरती आहेत? 600 किलोमीटर अंतरावरती आहेत. ठीक आहे. लोणावळ्यावरून एक ट्रेन सुटते. लोणावळ्यावरून एक ट्रेन सुटते कितीच्या वेगानं? 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघते. या वेगाने खंडाळ्याकडे जाते. 2 तासानंतर खंडाळ्यावरून आणखी एक ट्रेन, म्हणजे कुठनं निघते आता दुसरी ट्रेन? खंडाळ्यावरून निघते. कितीच्या वेगाने निघते? 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघते. कुठं निघते? खंडाळ्यावरून निघते. खंडाळ्यावरून निघते म्हटल्यानंतर कुठे जाणार? लोणावळ्याला जाणार. बरोबर, लोणावळ्याला जाणार. बरोबर. हा, आता मला सांगा या दोघांच्या मध्ये अंतर किती आहे? 600. बरोबर. आता ही खंडाळ्यावरून निघणारी गाडी 2 तास लेट निघणार आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी गाडी आहे ती 2 तास एकटीच चालणार. आता 2 तास एकटी किती किलोमीटर चालणार रे? एका तासाला किती किलोमीटर चालते? 20 किलोमीटर. म्हणजे 2 तासाला किती चालणार? 40 किलोमीटर. बघा ना, इथं 2 तासानंतर खंडाळ्यावरची गाडी निघते. याचा अर्थ ही जी गाडी लोणावळ्यावरची जी गाडी आहे ती एकटीच धावत असणार. आता एकटीच धावत असणार त्यावेळी सापेक्ष वेग पकडायचा नसतो. म्हणजे त्यामुळं ही एकटीच गाडी इथपर्यंत येणार. किती? 20च्या स्पीडनं 2 तास म्हणजे 40 किलोमीटर येणार. याचा अर्थ आता खंडाळा आणि लोणावळ्याच्यातलं अंतर किती राहिलं रे? हे 600 अंतर आहे टोटल. हे अंतर आता किती राहिलं? 560 राहिलं. मग मला सांगा अंतर किती आलं? 560 किलोमीटर. आणि सापेक्ष वेग किती आला? सापेक्ष वेग आला दोघांचं काय रे? 20 अधिक 50 किती? 70 किलोमीटर प्रति तास. मग किती वेळ लागेल सांगा आधी? वेळ किती लागेल? 560 भागिले 70. 8 तास लागतील एकमेकांना भेटायला. किती वेळ लागेल रे? 8 तास लागतील एकमेकांना भेटायला. आता ते विचारतात लोणावळ्यापासून, आता मला सांगा 8 तास गाड्या चालणार आहेत. 8 तास म्हणजे ही जी गाडी आहे ती इथं आली 2 तास म्हणजे 40 किलोमीटर आणि अजून 8 तास चालणार. म्हणजे लोणावळ्यापासून किती अंतर पुढे गेली आहे गाडी? इथं 2 तास, हे 2 तास आणि हे 8 तास, एकूण 10 तास गाडी चालली. एकूण वेळ किती? एकूण वेळ आहे 10 तासांचा. बरोबर. मग 10 तासात कितीच्या स्पीडनं रे? 20च्या स्पीडनं. अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. मग वेग किती आहे? 20चा आणि कितीच्या स्पीडनं? 20च्या स्पीडनं 10 तास म्हणजे 200 किलोमीटर गाडी लोणावळ्यावरून, म्हणजे त्या एकमेकांना लोणावळ्यापासून किती अंतरावरती भेटतील? तर किती अंतरावर भेटतील? 200 किलोमीटर. कारण लोणावळ्यापासून किती? हे बघा, इथं 2 तास चालणार, इथं 8 तास चालणार. म्हणजे एकूण गाडी 10 तास चालणार की नाही? 10 तास चालणार गाडी. मग 10 तासात गाडी किती अंतर पार करेल? 20च्या स्पीडनं. लोणावळ्यापासून 20 न गाडी निघाली आहे म्हणजे 20. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, हे बघा टोटल अंतर 600 आहे. 50च्या स्पीडनं 8 तास चालली गाडी. 50च्या स्पीडनं 8 तास म्हणजे 8 × 5 = 40. 400 किलोमीटर या बाजूने आली गाडी.
मग या बाजूने किती येणार रे? 200 किलोमीटर. या बाजूने येणार 200 किलोमीटर. समजलंय का बघा? समजलंय काय बघा? हे 200 किलोमीटर म्हणजे ऑप्शन काय रे? सी. ऑप्शन सी 200 किलोमीटर. कारण हा 8 तास कसला आहे? इथून इथं सापेक्ष वेग आहे ते 8 तास आणि आधीच 2 तास निघाले म्हणजे हे टोटल वेळ आला 10 तास. पण टोटल अंतर किती झालं पर्यंत? तर 20च्या स्पीडनं 10 तास म्हणजे 200 किलोमीटर. समजलंय का बघा एकदा? ठीक आहे. चल पुढचा बघा. पुढचा बघा. ए आणि बी हे दोन ठिकाणं 120 किलोमीटर अंतरावर आहेत. जर दोन गाड्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील तर त्या 1 तासानंतर भेटतात आणि जर त्या समान दिशेनं ए कडून बी कडे जात असतील तर प्रवास करत असतील तर त्या 6 तासानंतर भेटतात. तर ए वरून सुरू होणाऱ्या गाडीचा वेग किती? आता दोन गाड्या 120 किलोमीटर अंतरावर आहेत. किती अंतरावरती आहेत? 120 किलोमीटर अंतरावरती आहेत. बरोबर? 120 किलोमीटर अंतरावरती आहेत. बरोबर? आता बघा, दोन गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर का धावायला लागल्या तर 1 तासात पोहोचतील. याचा अर्थ काय रे? सापेक्ष विरुद्ध दिशेनं सापेक्ष वेग किती? विरुद्ध दिशेने वेग किती? तर हे बघा, ही ए या स्थानावरून निघाले, ही बी या स्थानावरून निघाले. मी काय म्हणतो, ए या स्थानावरचा स्पीड ए आहे, बी या स्थानावरचं स्पीड बी आहे. दोन्ही जर का विरुद्ध दिशेने निघाल्या तर दोघांचं स्पीड काय होणार? ऍड होणार. आणि वेग बरोबर काय? अंतर भागिले काळ. अंतर भागिले काळ म्हणजे 120 भागिले 1 म्हणजे किती आलं? ए अधिक बी किती आलं? 120. आता त्याच गाड्या जर का आणि जर त्या विरुद्ध दिशेने ए कडून बी कडे निघाल्या, आता त्याच विरुद्ध दिशेने निघाल्या ए कडून कुठं? बी कडं, आणि यांच्यातलं अंतर पुन्हा आता किती आहे रे? 120 किलोमीटर आहे. बरोबर? आणि अशा निघाल्यात गाड्या ए कडून बी कडं, अशा एकाच दिशेने निघाल्या. आता एकाच दिशेने सापेक्ष वेग किती? एकाच दिशेने वेग किती? तर ए वजा बी. आता मला सांगा, त्यावेळी गाड्या किती तासात भेटणार आहेत एकमेकांना? 6 तासात एकमेकांना भेटणार आहेत. म्हणजे अंतर भागिले वेळ बरोबर वेग. अंतर किती आहे? 120 आणि वेळ किती आहे? 6 तास. म्हणजे ए वजा बी हा वेग किती येणार रे? 20. मला सांगा, याला 1 म्हटलं, याला 2 म्हटलं, आणि तुम्हाला ए चं उत्तर पाहिजे. ए अधिक बी किती आहे? 120. ए अधिक बी 120 आणि ए वजा बी 20 आहे. बी ला बी गेले 2. ए बरोबर किती आलं रे? या दोघांची बेरीज 140. मग ए बरोबर किती आलं? 70. ए बरोबर किती आलं? 70. ऑप्शन ए 70 किलोमीटर प्रति तास. जर गाड्या विरुद्ध दिशेने येत असतील तर 120 किलोमीटर 1 तासात पार करते. मग त्या दोघांचं एकत्रित स्पीड किती असणार सांगा बरं? 120. आणि त्याच गाड्या एकाच दिशेने निघाल्या तर 120 अंतर पार करायला 6 तास जातात. म्हणजे 120च्या स्पीडनं 6 तास, सॉरी 120 अंतर पार करायला 6 तास म्हणजे 20चं स्पीड असणार. दोन्हीतला फरक, कारण एकाच दिशेनं दोन्हीतला फरक असतो आणि विरुद्ध दिशेनं दोघांची बेरीज असते. मग 120 भागिले 1 बरोबर दोघांचा स्पीड एकत्रित असणार आहे 120 आणि 120 भागिले 6 म्हणजे दोघांचा बेरजेमधला जो दोघांच्या वेगामधला जो फरक आहे तो असणार आहे 20. मग काय झालं? एक लिनियर इक्वेशन भेटलं की नाही? एक सामायिक समीकरण भेटलं. ए अधिक बी चं उत्तर, ए अधिक बी चं उत्तर आणि ए वजा बी चं उत्तर तुम्ही कट केलं तर ए ला ए अधिक ए 2 बरोबर 140, ए बरोबर 70. ए बरोबर 70. तर अशा पद्धतीने हे आहे. विरुद्ध दिशेनं 1 तास, एकाच दिशेनं किती वेळ? 6 तास. म्हणजे 120 भागिले 6 20 आणि 120 भागिले 1 120. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सापेक्ष वेग समजला पाहिजे. विरुद्ध दिशेने येत असतील तर ऍड करा, एकाच दिशेने जात असतील तर सबट्रॅक्ट करा. सिंपल एवढी गोष्ट लक्षात ठेवा. दोन गाड्यांमधलं जे अंतर आहे ते तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. लक्षात घ्या.
ते तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. आणि मग या पद्धतीने तुम्हाला रेल्वेवरची गणित अत्यंत सोप्या पद्धतीने सुटतील. आपण रेल्वेवरची गणित ज्यावेळी बघू त्यावेळी या कॉन्सेप्टचा खूप चांगल्या पद्धतीने आपण वापर करून घेणार आहोत. ठीक आहे, आशा करतो की आजचे लेक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. हे लेक्चर रेल्वेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. रेल्वेवरील उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं लेक्चर आहे. ठीक आहे, तर लाईक करा आमच्या चॅनल, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला आमचे कंटेंट आवडत असतील. आपण टेट सरळ सेवा, ज्या MPSCच्या सरळ सेवा आहेत त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, तर आजच्यासाठी इथंच थांबूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.